लाडक्या बहिणी निवडणुकीपुरत्या निवडणूक संपली यादीतून हटवल्या। की महिलांच्या सक्षमीकरणाकडे जास्ती तुम्ही लक्ष द्या, त्याच्यावरती पैसे खर्च करा। दर महिन्याला पैसे देण्याची गरज नाहीये। फुकट कुठची गोष्ट दिल्यावरती राज्य चालू शकत नाही, देश चालू शकत नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या भव्य मेळाव्यात राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर अत्यंत आक्रमक आणि टोकदार शब्दात प्रहार केलाय। विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मतदारांना आकर्षित करण्यासाठी सुरू करण्यात आलेली योजना म्हणजे निव्वळ राजकारण असून यामुळे राज्याचं कधीही न भरून निघणारं आर्थिक नुकसान होणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय। राज ठाकरे यांनी आपल्या प्रदीर्घ भाषणात या योजनेच्या विविध बाजूंवर प्रकाश टाकलाय आणि ही योजना महाराष्ट्राच्या प्रगतीला कशी खीळ घालते हे सविस्तरपणे मांडलंय। राज ठाकरे यांच्या संपूर्ण भाषणाचा मुख्य रोख राज्याच्या कोसळत चाललेल्या अर्थव्यवस्थेवर होता। ते म्हणाले की कोणत्याही राज्याचा कारभार चालवताना आर्थिक शिस्त अत्यंत महत्त्वाची असते, मात्र सध्याचं सरकार केवळ सत्ता टिकवण्यासाठी आणि मतं मिळवण्यासाठी राज्याची तिजोरी रिकामी करत आहे। लाडकी बहीण योजनेसाठी दरमहा हजारो कोटी रुपयांची तरतूद करावी लागत असल्यामुळे इतर विकास कामांना निधी मिळणं कठीण झालंय। महाराष्ट्रावर आधीच लाखो कोटी रुपयांचं कर्ज आहे आणि त्यात अशा लोकप्रिय घोषणांची भर पडल्यामुळे राज्य आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलंय। फुकट पैसे वाटण्याच्या या धोरणामुळे भविष्यात शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी, शिक्षकांचं वेतन देण्यासाठी आणि निवृत्ती वेतनधारकांना त्यांचे पैसे वेळेवर देण्यासाठी सरकारकडे पैसे शिल्लक राहणार नाहीत अशी भीती त्यांनी व्यक्त केली। रस्ते, उड्डाणपूल, रुग्णालय आणि शाळा यांच्यासारख्या पायाभूत सुविधांसाठी असलेला निधी या योजनांकडे वळवला जात असल्यामुळे राज्याचा विकास पूर्णपणे ठप्प झाला असल्याचा आरोप त्यांनी केला। सरकारच्या कर गोळा करण्याच्या आणि जनतेची फसवणूक करण्याच्या पद्धतीवर टोप दागताना राज ठाकरे यांनी एका हातानं देणं आणि दुसऱ्या हातानं काढून घेणं या संकल्पनेचा वापर केला। ते म्हणाले की सरकार एका हातानं महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा करत असल्याचा आव्हान ते, मात्र दुसऱ्या हातानं महागाईच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या खिशातून हजारो रुपये ओरबाडून घेत आहेत। या योजनांचा प्रचंड मोठा आर्थिक भार सहन करण्यासाठी सरकारनं जीवनावश्यक वस्तूंवरील करांमध्ये वाढ केली आहे। वीज बिल, इंधन, प्रवास भाडं आणि दैनंदिन वापराच्या वस्तू प्रचंड महाग झाल्यात। म्हणजे सर्वसामान्य करदात्यांचाच पैसा फिरून त्यांना दिला जातोय आणि वरून सरकार स्वतःचं मोठेपण मिरवत आहे। या संपूर्ण प्रक्रियेत जनतेचा कोणताही वास्तविक फायदा होत नसून हे जनतेच्या डोळ्यात धूळफेक आहे असं ते म्हणाले। महिलांच्या खऱ्या सक्षमीकरणावर बोलताना राज ठाकरे यांनी मनसेची भूमिका स्पष्ट केली आहे। मनसे कधीही महिलांना मदत करण्याच्या किंवा त्यांच्या प्रगतीच्या विरोधात राहिलेली नाही, मात्र मदतीचे जे स्वरूप सध्या सरकारनं अवलंबलंय त्याला पक्षाचा तीव्र विरोध आहे। महिलांना दरमहा 1500 रुपयाची तात्पुरती मदत देऊन त्यांना परावलंबी बनवण्यापेक्षा त्यांना सन्मानानं जगवण्यासाठी रोजगाराच्या संधी देणं हे सरकारचं खरं कर्तव्य आहे। सरकारनं अफाट पैसा मोफत वाटण्याऐवजी राज्यात नवीन उद्योगधंदे आणण्यासाठी, महिलांना व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षण देण्यासाठी तसेच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी वापरायला हवा होता। जेव्हा एखादी महिला स्वतःच्या पायावर उभी राहते तेव्हा ती खऱ्या अर्थानं सक्षम होते। तात्पुरत्या पैशांचा आमिष दाखवून त्यांना सरकारवर अवलंबून राहण्यास भाग पाडणं म्हणजे महिलांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवण्यासारखं आहे अशी कडक टीका त्यांनी केली आहे। आपण राज्यात काय पायंडे पाडतोय, देशात काय पायंडे पाडतोय याचं कोणाला भानच उरलेलं नाहीये। तुम्हाला आठवत असेल ती ज्यावेळेला महिला ती ह्याची योजना आणली, काय बहीण लाडकी बहीणची योजना आणली, मी तेव्हाच सांगत होतो की महिलांच्या सक्षमीकरणाकडे जास्ती तुम्ही लक्ष द्या, त्याच्यावरती पैसे खर्च करा। दर महिन्याला पैसे देण्याची गरज नाहीये। 1500 रुपये देत आहेत, त्या महिन्याला 1500 जात आहेत कुठे जरा एकदा बघून घ्या। आता त्याच्यातही कट येणार। फुकट कुठची गोष्ट दिल्यावरती राज्य चालू शकत नाही, देश चालू शकत नाही। आणि मग तुमच्या मतांसाठी ज्यावेळेला या फुकट गोष्टी करायला लागतात त्याला बाकीच्या ठिकाणून गोष्टी ओरबाडून काढाव्या लागतात। तुमच्याकडे तुम्हाला 1 रुपया द्यायचा आणि तुमच्याकडनं 10 रुपये ओरबाडून काढायचे, 100 रुपये ओरबाडून काढायचे। आपण हे कधीतरी गणित मांडणार आहोत की नाही, बघणार आहोत की नाही? मगाशी म्हटलं त्याप्रमाणे कोण सत्तेत आहे ह्याच्याशी मला मतलब नाही। आपण काय देशाचं वाटोळं करतोय, आपण भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांचं काय नुकसान करतो, आपल्याला हे जर समजत नसेल, काय चाटायच्या त्या निवडणुका। याच मेळाव्यात राज ठाकरे यांनी देशपातळीवरील राजकारणाचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्राचा विशेष उल्लेख केलाय। पंतप्रधान मोदी यांनी काही काळापूर्वी देशातील मोफत सोयी सुविधा आणि पैसे वाटण्याच्या रेवडी संस्कृतीवर अत्यंत कडक शब्दात टीका केली होती। अशी संस्कृती देशाच्या अर्थव्यवस्थेला पोखरून टाकते असं पंतप्रधानांनी म्हटलं होतं।
याच मुद्द्याचा आधार घेत राज ठाकरेंनी पंतप्रधानांना पत्राद्वारे आठवण करून दिली आहे की महाराष्ट्रात त्यांचे सहकारी सत्तेत असून ते निवडणुका जिंकण्यासाठी त्याच रेवडी संस्कृतीचा उघडपणे वापर करतात। जरी संस्कृती देशाच्या आणि इतर राज्यांच्या विकासासाठी घातक ठरू शकते, तर ती महाराष्ट्रात कशी काय योग्य ठरू शकते असा थेट आणि निक्षून सवाल त्यांनी आपल्या भाषणातून उपस्थित केलाय। राजकीय फायद्यासाठी भूमिकेत बदल करणं राज्याला विनाशाकडे नेणारं ठरेल असं सांगत त्यांनी या योजनेच्या अंमलबजावणीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 60व्या वर्धापन दिन मेळाव्यात प्रसिद्ध विद्रोही कवी आणि दंगलकार म्हणून ओळखले जाणारे नितीन चंदनशिवे यांनी भाजप नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत तिखट, उपरोधिक आणि सविस्तर राजकीय भाष्य केलंय। त्यांनी आपल्या भाषणात प्रामुख्याने राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा थेट संदर्भ घेत देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलंय। ते म्हणाले की राजकारणात स्वतःला देवाभाऊ म्हणून प्रस्थापित करण्यासाठी आणि ही नवीन ओळख मिळवण्यासाठी तुम्हाला जनतेला 1,500 रुपये वाटावे लागले। या एका वाक्यातून त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या थेट पैसे वाटून मतं मिळवण्याच्या आणि स्वतःची प्रतिमा तयार करण्याच्या राजकीय रणनीतीवर जोरदार आसूड ओढलाय। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।